रात का अंधेरा, सड़क पर तेज रफ्तार और एक छोटी सी चूक ने दो परिवारों की खुशियां छीन ली। पहले बाइक सवार ने कार को टक्कर मारी और मौके से फरार हो गया। उसे बचाने की कोशिश में कार का संतुलन बिगड़ा और देखते ही देखते क्रेटा कार सड़क किनारे गहरे कुएं में जा गिरी। इस दर्दनाक हादसे में दो महिलाओं की मौत हो गई, लेकिन इस हादसे ने सिर्फ दो जिंदगियां ही नहीं छीनी, बल्कि इलाके की लचर आपातकालीन व्यवस्था पर भी गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। आरोप है कि हादसे के बाद अंधेरे में बचाव कार्य मुश्किल बना रहा और करीब 2.5 से 3 घंटे तक रेस्क्यू टीम और आपातकालीन मदद का इंतजार करना पड़ा। आखिर हादसे के बाद मदद पहुंचाने में इतनी देर क्यों? मी रवी लोखंडे पारद काल रात्रीच्या सुमारास जवळपास 8 वाजेच्या सुमारास पारद वालसावंगी रोड दरम्यान पद्मावती या ठिकाणी अत्यंत म्हणजे विदारक अशी घटना घडलेली आहे। एक क्रेटा कंपनीची कार ज्यामध्ये चालकाची आई आणि आजी असे तिघजणं कारसह एका रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये पडलेले आहे आणि त्यामध्ये सदर चालकाची आजी आणि आई या दोघींचा मृत्यू झालेला आहे। हे काल संध्याकाळी सावंगी अवघड इथून एका अंत्यविधीचा कार्यक्रम संपवून धावडा या त्यांच्या गावी जात असताना हा प्रकार घडलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने सांगायचा मुद्दा हा आहे की प्रशासनाने आतापर्यंत ज्या गंभीर घटना या रस्त्यालगतच्या विहिरीच्या संदर्भात झालेल्या आहेत की रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये वाहनं जाऊन पडणे, तर ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना कुठंतरी प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे, त्यांना उंच अशा कठडे बांधले गेले पाहिजे, परंतु प्रशासन इकडे साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे या विदारक घटना वारंवार घडत आहे। आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाचं सुद्धा अशा ठिकाणी कर्तव्य लागतं की प्रकर्षाने बघायला मिळतं घटना घडल्याच्या नंतर 2-2, 2.5 तास आरोग्य विभाग त्या ठिकाणी येत नाही आणि परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो। तर माझी प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की कृपया या रस्त्यालगतच्या विहिरींचा जो मुद्दा आहे हा तात्काळ निकाली काढावा, जेणेकरून हे अशा प्रकारचे जीव घेणे प्रकार घडणार नाहीत। आणि आरोग्य विभागाने सुद्धा अशी घटना घडल्याच्या नंतर तात्काळ घटनास्थळी येणे अपेक्षित आहे ही विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो। क्या पारद जैसे बड़े इलाके में स्थायी आपातकालीन व्यवस्था की जरूरत नहीं है? छत्रपति संभाजीनगर के भोकरदन तालुका से सामने आई यह तस्वीरें बेहद दर्दनाक हैं। पारद पद्मावती मार्ग पर शुक्रवार रात एक भीषण हादसा हुआ जिसने दो परिवारों को गहरे सदमे में डाल दिया। धावड़ा की ओर से आ रही एक क्रेटा कार को एक तेज रफ्तार मोटरसाइकिल सवार ने जोरदार टक्कर मारी। टक्कर के बाद बाइक सवार मौके से फरार हो गया। बताया जा रहा है कि बाइक सवार को बचाने की कोशिश में कार चालक ने वाहन को सड़क के किनारे लेने का प्रयास किया, लेकिन इसी दौरान कार चालक का वाहन से नियंत्रण छूट गया और देखते ही देखते क्रेटा सड़क किनारे बनी कुएं में जा गिरी। मी API संतोष माने, पोलीस स्टेशन पारद हद्दीत दिनांक 7/6/2026 म्हणजे काल सायंकाळी रात्री 19:45 वाजताच्या दरम्यान आम्हाला खबर मिळाली की एका कारचा अपघात होऊन ती कार विहिरीमध्ये पडलेली आहे पद्मावती शिवारात। आम्ही तात्काळ घटनास्थळी गेला असता सदर कारमधील लोकांनी 2 इसमांना तात्काळ बाहेर काढले होते, त्यातील एक महिला आणि एक पुरुष होती। सदर घटनेची माहिती केली असता वाहन चालक हा धावड्याकडे जात असताना त्यांनी एका पद्मावतीतील शेवाळे इसमास मोटरसायकलला मागे धडक दिली व त्या धडकेमुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने सदर ही बाजूला जाऊन रोडपासून 15 फूट अंतरावर असलेल्या विहिरीत जाऊन पडली। सदर घटनास्थळी लोकांनी 2 इसमाला काढलेला आहे। आम्ही तात्काळ गेला असता कार आणि एक महिला बुडालेली होती। तात्काळ प्रशासन अलर्ट होऊन सदर घटनास्थळी माननीय SP साहेब तेजबीर सिंग सिद्धू साहेब, तसेच SDPO कटेकर साहेब व आमचा स्टाफ, तसेच महसूलचा माननीय तहसीलदार साहेब यांनी हजर राहून सदर क्रेन व JCB तसेच फायर ब्रिगेडच्या सहाय्याने प्रयत्न केले, पण विहिरीमध्ये 80 ते 90 फूट पाणी असल्याने सदर काही जाता आलं नाही। रातभर मोटरीचं पाणी काढून सकाळी पैठण येथून रेस्क्यू टीमला बोलून त्यांच्या सहाय्याने आज रोजी कार व महिलांना बाहेर काढण्यात आले आहे। हादसा इतना भीषण था कि कार में सवार लोग गंभीर संकट में फंस गए। इस दर्दनाक दुर्घटना में
सुल्ताना नाम्बी जी अल्लाह खान और अख्तर बेगम अमन अल्लाह खान की मौत होने की जानकारी सामने आई। आज पारद आणि वालसंगवी ह्या रोडवरती जे पद्मावती गाव आहे, ह्या पद्मावती गावावरती रोडला लगत असलेली एक विहीर आहे. या विहीरमध्ये आता दुर्दैवी घटना झाली 1 ते 2 तासापूर्वी. खरं तर या विहिरी संदर्भात वारंवार प्रत्येक वृत्तवाहिनीमध्ये ह्याच्या अगोदर बातमी प्रसिद्ध झाली होती की ही विहीर कुठेतरी जीव घेणं असू शकते. पण आज खरं तर त्याचा एक दुर्दैवी घटना खरं तर लोकांसमोर समोर आली. अशी आज या विहिरीमध्ये एक दुर्घटना घडली. मोटरसायकलला वाचवण्याच्या नांदामध्ये या क्रेटा गाडीवाल्यांना त्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीवाची कुठेतरी आपण आहुती दिली असं झालं. आणि आज या ॲक्सिडेंट झाला. या ॲक्सिडेंटमध्ये पाणी विहिरीमध्ये गेले, गाडी विहिरीमध्ये गेली आणि अख्तर बेगम उल्ला खा या ज्या महिला आहे या सध्या पाण्यामध्ये अडकून आहे. ही गाडी क्रेटा गाडी सध्या पाण्यामध्ये आहे. आणि दुसऱ्या सुलतानबी ज्या आहे या ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस त्यांना तातडीच्या आजूबाजूच्या लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना बुलढाण्याला हॉस्पिटलसाठी रवाना करण्यात आलं होतं. पण त्यानंतर दुर्दैवी त्यांचासुद्धा या घटनेच्या लक्षात घेता त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्यानं आताच कळालं की त्यांचं सुद्धा निधन या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर ही विहीर आणि हा जो रोड लगत असलेली विहीर आज या दुर्घटनेला कुठेतरी जीव घेणं ठरलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एक तरफ हादसे का सदमा तो दूसरी तरफ रात के अंधेरे में शुरू हुआ मुश्किल बचाव अभियान। स्थानीय नागरिकों ने तुरंत घटनास्थल पर पहुंचकर मदद का प्रयास किया, लेकिन अंधेरे और संसाधनों की कमी के कारण रेस्क्यू ऑपरेशन में भारी दिक्कतों का सामना करना पड़ा। न्यूज फर्स्ट के लिए संवाददाता नीलेश भारती की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।